तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा नवीन JR आले आहे. त्या लेटेस्ट JR मध्ये त्यांनी कॉलेज सुरू होण्याबाबतीत काही माहिती दिलेली आहे. तर यामध्ये PG प्रोग्राममध्ये जे सिव्हिल इंजिनिअरिंग जे इंजिनिअरिंगचे हे असतील, जे इंजिनिअरिंगची फील्ड असेल, त्याचबरोबर आर्किटेक्ट, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, law and other similar programs shall be start from 11th of January 2021 in offline mode असं सांगितलेलं आहे. यामध्ये ते असं सांगतात की ते the practical dissertation industrial training project means theory in if required classes of odd semester of a second year and onward of arts, fine arts, science, commerce, social science, library science, communication and journalism and other similar programs shall be begin from 11th of January 2021 in ऑफलाईन मोड असं सांगितले आहे. तर यामध्ये आर्ट्स, फाईन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, सोशल सायन्स यांसारखी जी फील्ड आहे तर ते त्यातील ऑड सेमिस्टर म्हणजे 3-5 या पद्धतीचे जे सेमिस्टर आहेत सेकंड इयरच्या पुढील जे वर्षातील विद्यार्थी आहेत त्यांचे क्लासेस हे 11 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहेत. तर यामध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी जर रिक्वायर्ड असेल तर थिअरीच्या एक्झाम घेतल्या जातील. तसंच ते तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगतात द थिअरी अँड प्रॅक्टिकल क्लासेस ऑफ ऑड सेमिस्टर ऑफ अ फर्स्ट इयर ऑफ आर्ट, फाईन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, social science, library science, communication and journalism and other semester program shall be begin from 11th of January 2021 in offline mode. त्याचबरोबर ते असं सांगत आहेत की जे ऑड सेमिस्टर आहेत, ऑड सेमिस्टरच्या थिअरी अँड प्रॅक्टिकलच्या जे एक्झाम आहेत त्या फर्स्ट इयर आर्ट्स, फाईन आर्ट्स यांसारखी जे फील्ड आहेत त्यांच्या सुद्धा एक्झाम ह्या 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडद्वारे घेतल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ते चौथ्या पॉईंटमध्ये असं सांगत आहेत की दी थिअरी ऑफ अ प्रॅक्टिकल क्लासेस ऑफ अ इव्हन सेमिस्टर ऑफ ऑल प्रोग्राम शेल बी कंडक्टेड इन ऑफलाईन मोड immediately after completion of odd semester examination in accordance with the guidelines issued by University Grant Commission, Government of Maharashtra and local authorities from time to time. ऑड सेमिस्टर वाल्यांच्या जेव्हा एक्झाम होतील त्यानंतर इव्हन सेमिस्टर मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या एक्झाम इमिडिएटली घेतल्या जातील. त्याचबरोबर ह्या एक्झाम ह्या प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्हीच्या सुद्धा असतील. त्याचबरोबर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठीही काही सांगितले गेलेलं आहे. तर प्रॅक्टिकल क्लासेस ऑफ ऑड सेमिस्टर ऑफ सेकंड इयर अँड ऑनवर्ड ऑफ इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, law and other similar programs shall be begin from 11th of January 2021 in an offline mode. त्याचबरोबर ते असं सांगत आहे की ऑड सेमिस्टर म्हणजे जे 3-5व्या सेमिस्टर मधील जे विद्यार्थी आहेत सेकंड इयर आणि सेकंड इयरच्या पुढील वर्गातील त्यांच्याही जे प्रॅक्टिकल क्लासेस आहेत ते 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडमध्ये होऊ शकेल. त्याचबरोबर दुसऱ्या पॉईंटमध्ये ते म्हणत आहे की प्रॅक्टिकल क्लासेस ऑफ ऑड सेमिस्टर ऑफ सेकंड इयर अँड ऑनवर्ड दी सायन्स कोर्सेस शेल बिगिन फ्रॉम 11th ऑफ जानेवारी 2021. त्याचबरोबर जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ते पण ऑड पद्धतीच्या सेमिस्टरमधील ते आणि सेकंड इयर पासून जे पुढील आहेत त्यांचे सुद्धा 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडमध्ये होतील. पुन्हा तिसऱ्या पॉईंटमध्ये ते सांगत आहेत की प्रॅक्टिकल ऑफ ऑड सेमिस्टर ऑफ अ सेकंड इयर अँड ऑनवर्ड ऑफ आर्ट, फाईन आर्ट्स, कॉमर्स, सोशल सायन्स अँड लायब्ररी सायन्स, communication and journalism and other similar program if applicable shall be started from 11th of January 2021 in offline mode. If the practical of a third year BA and third year BCom annual pattern मधील ज्या परीक्षा असतात त्या सुद्धा 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडने होतील.
पुन्हा चौथ्या पॉईंटमध्ये ते असं सांगत आहे की थिअरी ऑफ अ प्रॅक्टिकल क्लासेस ऑफ अ इव्हन सेमिस्टर of all programs shall be conducted immediately after completion of a odd semester examination. जे ऑड सेमिस्टरच्या एक्झामिनेशन आहे ते झाल्या म्हणजे ते कम्प्लीट झाल्यानंतर इव्हन सेमिस्टरचे जे बाकीचे काही प्रोग्राम आहेत थिअरी आणि प्रॅक्टिकलचे ते सुद्धा कंडक्ट केले जातील किंवा तर ते ऑड सेमिस्टरचे एक्झामिनेशन झाल्यानंतर ते पण ऑफलाईन मोडमध्ये इन अकॉर्डिंग विथ द गाईडलाईन्स इश्यूड बाय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड लोकल अथॉरिटीज फ्रॉम टाइम टू टाइम. हे जी माहिती आहे ही फक्त काल झालेल्या बैठकीद्वारे मिळालेली आहे. या माहितीमध्ये कन्फर्मेशन अजून काही आलेले नाही. ह्या माहितीमध्ये काही चेंजेस अजून होऊ शकतील, तर ही न्यूज ही कन्फर्म आहे असं गृहीत न धरता पुरेपूर फिक्स न्यूज जी येईल त्यावर आपण लक्ष द्यावे.